नमस्कार. गेल्या वेळेला मंडोरच्या राजाची तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती आणि असं म्हटलं होतं की खिचडी मधून नाही तर कडेकडेनी खायची, गरम गरम तोंड भाजायला नको असेल तर. तशी आपण ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि आज आपण अभ्यासतंत्र, अभ्यासनीती, अभ्यास कौशल्य याच्याकडे वळणार आहोत. मात्र त्याच्यापूर्वी थोडीशी आपण उजळणी करणार आहोत. का बरं? मी तुम्हाला व्याख्या ज्या सांगितल्या होत्या काही सगळ्या नव्हत्या. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रक्रिया काही वेळेला आपण विसरायला पण होतं ना. ती प्रक्रिया काय आहे तेही थोडक्यात बघूया. एज्युकेशनमध्ये फॉर्मल एज्युकेशन, आणखीन त्याला म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण म्हणतो ते बघूया. हे सगळं जरी असलं ना तरी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ज्याला शिकायचं आहे ना तो स्वतः आतून त्याला वाटलं पाहिजे की मला शिकायचं आहे, माझी प्रगती व्हायची आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे. जोवर आतून हे येत नाही तोवर वरून कितीही जरी ओतलं तरी काही फरक पडत नाही. मला वाटतं आपल्याकडे खूप छान एक म्हण आहे बरं का, पालथ्या घड्यावर पाणी. किंवा बाई पण शाळेत भूगोल शिकवताना सांगतात की एवढा पाऊस पडतो पण कोकणामध्ये किंवा सह्याद्रीवर जे काही पर्वतमाथे असे आहेत की त्याच्यामध्ये ते पाणी आत मुरू शकत नाही, सच्छिद्र नाही आहेत. ते खडक जे आहेत ते सच्छिद्र नाही आहेत आणि त्यामुळे भूमीच्या पोटात जे पाणी शिरायला पाहिजे ते शिरत नाही. तसं आपण जर आपली सगळी कवाडं बंद केली, पंचेंद्रिय सगळी बंद केली, कान बंद, डोळे बंद, नाक बंद, वास बंद, सगळं बंद केलं आणि ठरवूनच टाकलं नाही मला आय वॉन्ट टू एन्जॉय, मला काही शिकायचंच नाही आहे, तर आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही ना. म्हणून पहिल्यांदा तुम्ही स्वतः मोटिवेटेड असणं खूप गरजेचं आहे आणि मग त्यासाठीची काही उदाहरणं आज आपण बघणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं तसं व्याख्या. आता एक तर तुमच्या मला वाटतं सगळ्यांच्या 2 व्याख्या खूप पाठ झाल्या असतील, कारण बरेच वेळेला आपण त्या रिवाईज केल्या आहेत की फुरसतीचा वेळ योग्य प्रकारे वापरणं म्हणजे अभ्यास. किंवा तुकारामांची व्याख्याही तुम्हाला पाठ झाली असेल की असाध्य ते साध्य करिता सायास, तीही झाली असेल. शब्दकोशामध्ये जर तुम्ही अर्थ शोधायला गेलात की अभ्यास म्हणजे नेमकं काय बरं, तर तुम्हाला हा अर्थ मिळतो तो असा की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. किंवा दुसरा एक असा अर्थ मिळतो की सराव, वाचन, मनन, चिंतन अशा विविध अंगांनी कल्पनेचा आणि क्लुप्तीचा अभ्यास करणं. बघा, कल्पना आणि क्लुप्ती म्हटलेलं आहे तुम्ही. सत्य असत्य नाही, कल्पना आणि क्लुप्तीचा अभ्यास म्हणजे अभ्यास. पातंजली, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना नाव आता आहे माहिती आहे, टी व्हीवर वेगळ्या प्रकारे का होईना पण त्याची जाहिरात येत असते. तर हे पातंजली ऋषी होते मोठे आणि त्या ऋषींनी काय केली आहे बघा, संस्कृतमध्ये ती व्याख्या आहे. यत्र स्थित्यो यत्नो अभ्यासः स तू दीर्घकाल निरंतरार्थ म्हणजे निरंतर सातत्याने सत्कार सेवितः दृढभूमी, असं ह्यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडेच आपण व्याख्या करतो किंवा अभ्यास करतो असं नाही आहे. तर सगळ्या व्याख्या काही आपण घेणार नाही आहोत, पण पाश्चिमात्य शिक्षणतज्ज्ञ जे होते आर्मस्ट्रॉंग, त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. एखाद्याने संपादनाच्या दिशेने, संपादन एखादी गोष्ट मिळवणे, संपादनाच्या दिशेने उचित ध्येय मनाशी बाळगून स्वेच्छेने आणि सर्व शक्तीनिशी काही हातचं राखून नव्हे त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे अभ्यास. थोडाफार शब्दामध्ये फरक आहे पण मुळात काही फरक नाही आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, घरोघरी ज्ञानगंगा देणारं असं जे विद्यापीठ आहे, त्यांनी पण असंच म्हटलेलं आहे, ज्यांना काही जणांना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं त्यांना शिक्षणाची संधी नाही का पुढे, तर त्यांनाही शिक्षणाची संधी हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मिळवून देतं. ते असं म्हणतं, नवनवीन संशोधनपर साहित्य. आपण नेहमी म्हणतो ना की काय बदलत नाही, बदल हा बदलत नाही, सातत्य सतत काही ना काही बदलत असताना हे सातत्य आणि हे खरं आहे. तसं नवनवीन संशोधनपर साहित्य वारंवार व सातत्याने वाचणं, त्यावर विचार करणं आणि त्याद्वारे स्वतःचं ज्ञान वृद्धिंगत करणं. कारण बरेच वेळेला ह्या विद्यापीठाचे जे विद्यार्थी असतात त्यांना इन्फॉर्मल एज्युकेशनवर जास्ती अवलंबून राहावं लागलेलं असतं आणि त्यांच्यासाठी आहे. फॉर्मल आणि इन्फॉर्मलमध्ये खरं तर आपण सोयीसाठी म्हणून 2 भाग करतो एवढंच, असं मला स्वतःला वाटतं. वृद्धिंगत करण्याची मानसिक कृती म्हणजे अभ्यास होय.
आणि स्वामी विवेकानंद तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की मुलांना फक्त 2च गोष्टी शिकवा, मुलांना फक्त 2च गोष्टी शिकवा. जर शिक्षण त्यांना द्यावंच असं तुम्हाला वाटत असेल तर, एक म्हणजे एकाग्रता आणि दुसरं म्हणजे नैतिकता. बाकीच्या गोष्टी आपोआप घडून येतील. मला वाटते तुम्हाला त्यांच्या एकाग्रतेच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात ना. मित्राकडे गेले होते तेव्हा त्यांनी काही सेकंदात त्यांचं ते जे शब्दकोश होते ते कसे वाचून काढले. आणि त्याच्यानंतर कॉलेजमधले त्यांचे प्रसंग सांगतात. ब्रिटनमध्ये गेले होते तेव्हा प्रसंग सांगतात. तेव्हा ते म्हणतात कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही किल्ली आहे, यशाची किल्ली आहे. आपण नंतर त्याच्याकडे जाऊया तेव्हा ही त्यांनी सांगितलेली व्याख्या. त्याच्यानंतर मला वाटते सगळ्या व्याख्यात तुमच्या एकच लक्षात आलं असेल की मेहनतीला पर्याय नाही, सातत्याला पर्याय नाही. आज अभ्यास केला उद्या नाही, उद्या केला परवा गरज नाही, असं चालणार नाही. तिसरी गोष्ट जी आहे प्रक्रियेमध्ये पण आपण बघितलं होतं की आपण ज्या सगळ्या गोष्टी बघतो, ऐकतो, वाचतो त्याच्यामध्ये आपण काही ना काही त्याच्यावर प्रक्रिया करतो. तशी ती नाही बाहेर टाकत. मग ते संगीताचा रियाज असेल तर वेगळं असू शकेल, जे प्रॉडक्ट येतं बाहेर ते. चित्रकार असेल तर वेगळं असू शकेल, एखादा शिल्पकार असेल तर वेगळं असू शकेल. तुम्ही विद्यार्थी आहात, जे ज्ञान मिळवता त्याच्यावर अभ्यास करून मग तुम्ही स्पर्धेत बक्षिसं मिळवता, कधी खेळामध्ये बक्षिसं मिळवता, कधी तुमच्या शाळेच्या गॅदरिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायला मिळतो, कधी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह शाळेचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं, बरोबर आहे ना. किंवा मार्क मिळालेले, तुम्हाला मिळालेला नंबर, बाईंची शाबासकीची थाप, हे जे सगळं आहे हे म्हणजे त्याचं शेवटचं जे फलित आहे ते. पण ते फलित कधी मिळतं? तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचं तुम्ही त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून मग ते जेव्हा सादर करता तेव्हा तुम्हाला मिळतं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की यासाठी तुम्ही काय पाहिजे तर हायली मोटिवेटेड पाहिजे, स्वतःहून वाटलं पाहिजे. मला वाटते रामायण महाभारतामध्ये तर भरपूर गोष्टी तुम्हाला दिसतील. राम स्वतः देव असून, कृष्ण स्वतः देव असून त्यांना किती अडचणी आल्या, मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण तुम्हाला चाणक्य मालिका पण हल्ली लागली होती, तेही तुम्ही बघितलं असेल की एक सामान्य घरातला सामान्य गरीब दरिद्री ब्राह्मण तो बाहेर पडतो, प्रचंड बुद्धिमान असतो आणि मग तो धनानंदाचं मोठं साम्राज्य, का त्याला काही वैयक्तिक स्वार्थ नसतो, तर तो यवन जे चालून येत आहेत त्यांच्यासाठी मग एक छोट्याशा चंद्रगुप्त नावाच्या मुलाला हाताशी घेऊन किती संकटाला सामना देतो आणि मग त्याला रोखतो. हे सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. मला वाटते गीता रहस्य कुठे लिहिलं तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलं गेलं, शिक्षा झाली होती, तर तुरुंगात बसलेत म्हणून रडत बसले का ते नाही, तर लिहित राहिले. तर मला वाटतं सावरकर, बॅरिस्टर सावरकर, ते तर त्यांना 2 जन्मठेपेची जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते काय म्हणाले होते, हो 2 जन्मठेप आपण तोपर्यंत तुमचं साम्राज्य असलं तर ना, 2 जन्मठेपेची कशाला बात करत, तो तुमचं साम्राज्य असलं पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर मग त्याने भिंतीवर त्या दगडाच्या भिंतीवर कमला काव्य लिहिलं काट्यानी असं म्हणतात. त्याच्याशिवाय त्यांनी तिथे शब्दशुद्धी मोहीम राबवली, धर्मांतर तिथे जे केलं जात असं ते थांबवलं, त्याच्याशिवाय शब्दशुद्धी, अशा असंख्य गोष्टी त्यांनी केल्या. आणि इतरांना, म्हणजे आम्ही राजकीय बंदी आहोत ना, आम्हाला असं करू नका तुम्ही, आम्ही काही दरोडेखोर वगैरे नाही आहोत, अशी वागणूक योग्य नाही, हे लोक तिथले डिमोरलाइज झाले होते. एवढा त्रास ते का शक्य झालं, तर नाही, मातृभूमीची सुटका हे माझं ध्येय आहे, हे ते कधी विसरले नव्हते. त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता अगदी लेटेस्ट उदाहरण देते, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, नाव हे त्याचं नाव आहे मनोज पांडे, वय वर्ष 22. तुम्ही कुठेही पुस्तकातही तुम्हाला मिळेल किंवा गुगलवर तुम्ही सर्च केलं की परमवीर चक्र विजेते कारगिल हिरो यांना बटालिक हिरो ऑफ द बटालिक किंवा हिरो ऑफ द कुकरथांग असं म्हणतात. आता म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा कारगिलची लढाई सुरू होती तेव्हा पाकिस्तानी, आज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपल्या भागामध्ये आपल्या ज्या चौक्या होत्या त्या चौक्यांमध्ये सगळीकडे आपलं बस्तान बसवलं होतं, दारुगोळा तिथे भरलेला होता, राशन भरलेलं होतं आणि जणू काही ह्या चौक्या आपल्याला कधी सोडायच्याच नाही आहे या उद्देशाने तिथे ते आलेले होते. एकदा तिथे आले की मग NH जो रस्ता आहे त्या रस्त्यावर ते हे करणार होते, काय करणार होते, आपली वाहतूक अडवणार होते. सियाचीनकडे होणारा पुरवठा मालाचा आणि लडाखकडे होणारा पुरवठा करायचा, अडवायचा आणि हा सगळा भाग घशात घालायचा त्यांचा डाव होता. हा जे खलुबार किंवा कुकरथांग हा जो काही भाग आहे
त्या ठिकाणी तर सियाचेनसारखं सगळीकडे बर्फानी वेढलेल्या तुकड्या आणि सगळीकडे पाकिस्तान त्यांनी असं वेढलेलं होतं. आणि तिथे त्यांनी एक डेपोसुद्धा घातलेला होता. आणि त्याच्यामध्ये एक जो हा होता, काय होता, छोटासा डोंगर माथा होता, तो ऑक्युपाईड केलेला नव्हता असं आपल्या एअर सर्वेलन्सला लक्षात आलं. तिथे ह्या मनोज पांडे आणि त्याच्या साथीदारांना उतरवण्यात आलं. आणि तिथे उतरवण्यात आल्यानंतर बघा, एकदम तिथे उतरवलेलं आहे, चारी बाजूनी शत्रू आहे आणि त्यांना त्या शत्रू तयारीत आहे, ह्यांची संख्या मर्यादित आहे, बाहेरून पटकन मदत येणारी नाही आहे. आणि अशा वेळेला त्यांना जिथे उतरवलेलं आहे तिथे बेस पक्का करायचा आहे, बाकीच्या लोकांना नंतर येणाऱ्या मदत व्हावी म्हणून. आणि अर्थातच ते आणि त्यांचे सगळे सहकारी हे शेवटी मरण पावतात. कोणीच जिवंत राहत नाही. पण हा केवळ 22 वर्षाचा मुलगा, आणि त्याला परमवीर चक्र मिळतं. पण त्यांनी जे शेवटचं पत्र लिहिलेलं असतं ना, ते शेवटच्या पत्रातल्या ह्या ज्या ओळी आहेत ह्या खूप बोलक्या आणि खूप छान आहेत. सम गोल्स आर सो वर्दी, सम गोल्स आर सो वर्दी, इट्स ग्लोरियस इवन टू फेल, इट्स ग्लोरियस इवन टू फेल. तसं तुमचं आहे की तुम्ही तुमचं ध्येय ठरवायचं आहे आणि जायचं आहे. आता हे ध्येय ठरवत असताना काही जणं म्हणतात आधी ध्येय ठरवा मग तुम्ही प्रयत्न करा. काही जणं म्हणतात की असं नाही आहे, ध्येय आपल्याला गवसतं. मी तर स्वतः अशा मताची आहे की नाही, लहानपणी पुलंचं तुम्ही ऐकलं असेल कदाचित की त्याला एकाच वेळी 10 गोष्टी वाटायच्या ना, हे करूया ते करूया ते करूया ते करूया. रेल्वे इंजिन पाहिलं की त्याला आपण रेल्वे इंजिनचा चालक होऊया, आणखीन काय वाटलं की ते करूया. पण असं नसतं. तर तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रवासात अनेक वेळेला ध्येय सापडत जातात. मग ती अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असतील. उदाहरणार्थ अगदी आपण साधी गोष्ट बघूया की मध्ये मी जेव्हा गेले होते एका QMTI इथे मला एक पॅराट्रूपर भेटला. आणि तो जो पॅराट्रूपर होता तो पॅराट्रूपर म्हणाला मी का जॉईन केली आर्मी, तर मला एक शाळेत बक्षीस मिळालं होतं. आणि ते बक्षीस समारंभाला एक सैनिक अधिकारी आला होता आणि त्यांनी शेक हँड केला माझ्याशी. आणि तो शेक हँड त्याचा इतका उबदार दमदार होता की मला असं वाटलं की मला पण सैनिक झालं पाहिजे. आणि मग तो सैन्यात दाखल झाला. दुसरं असं एक आपण बघूया की तुम्हाला भगिनी निवेदिता आणि विवेकानंदांची जोडी माहिती आहे. तर भगिनी निवेदिता जेव्हा विवेकानंद गेलेले होते व्याख्यान द्यायला अमेरिका ब्रिटन, त्यावेळेला त्यांचं व्याख्यान ऐकताना इतक्या प्रभावित झाल्या की त्यांच्या त्या डेसिपुल किंवा भक्त बनल्या. आणखीन नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल, श्वाइट्झर, अल्बर्ट श्वाइट्झर यांच्या नावाने आफ्रिकेमध्ये एक काय म्हणूया आपण शहर पण बसवलेलं आहे. आणि हे जे शहर बसवलेलं आहे त्या शहराला तिथे ते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले. पण डॉक्टर व्हायचं त्यांचं ध्येय नव्हतं बरं का. त्यांचे वडील जे होते ते पादरी होते आणि त्यांच्या वडिलांनी अर्थातच त्यांना साधं कॉलेजामध्ये घातलं. ते कॉलेजमध्ये प्राध्यापक पण झाले. आणि एक असं वाचत असताना त्यांच्या सहज एक जाहिरात वाचनात आली की आफ्रिकेमध्ये डॉक्टरांची खूप गरज आहे. आणि मग वयाच्या 32-33व्या वर्षी त्यांनी मेडिकलचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि मग ते डॉक्टर झाले. असे हे अल्बर्ट श्वाइट्झर. त्यांना खूप आयुष्यात उशिरा ध्येय मिळालं ना. किंवा तुम्हाला गांधींचं उदाहरण माहीत आहे. ते जेव्हा आफ्रिकेत गेलेले होते तेव्हा आफ्रिकेत गेलेले असताना त्यांनी जेव्हा अन्याय बघितला किंवा काळे आणि गोरे हा भेद जेव्हा बघितला, ते भेद बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही 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 असं नाही उपयोगी, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग त्यांनी वेगळं आंदोलन, त्याच्यातून गांधी नवे गांधींचं पहिलंच्या पूर्वीचं चरित्र आणि नंतरचं चरित्र ह्याच्यामध्ये जो प्रचंड फरक पडला तो त्याच्यापासून पडला, त्या ठिकाणापासून पडला. तेव्हा असं ध्येय तुम्हाला मिळत जातं. काही वेळेला म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मनोज पांडेचं मी उदाहरण का तुम्हाला दिलं होतं, तर त्याचे बाबा त्याच्या बाबांची साधी पानपट्टीची गादी होती कानपूरजवळ छोट्या गावामध्ये. तेव्हा तो शिकत असताना त्यांनी काय केलं, या खेड्यामध्ये काही होणार नाही म्हणून मग त्यांना हलवलं, लखनौला आणलं. तिथे मग त्यांनी त्या सैनिकी स्कूलमध्ये घालायचं ठरवलं. तेव्हा त्याच्यासमोर एकच ध्येय होतं की मला माझ्या परिस्थितीतून वर यायचं आहे. ते वर आला, अधिकारी झाला. आणि जेव्हा तो कुकरथांगला उतरला तेव्हा त्याला एकच ध्येय होतं. ते शॉर्ट टर्म होतं पण ते खूप महत्त्वाचं होतं की नाही, मला काही झालं तरी ही जागा सोडायची नाही आहे. काही तासांचा अवधी होता आणि सगळ्याच्या सगळे हे मरून गेले, शहीद झाले. तेव्हा शॉर्ट टर्म
दीर्घ किंवा लाँग टर्म असं काही वेगळं काही नसतं बरं का. लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म वेगळं काहीच नसतं. म्हणजे काही नसतं इन द सेन्स त्याच्यामध्ये फरक करता येत नाही. सगळे कॉम्प्लिमेंटरी भाग आहेत, एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी भाग आहेत. तेव्हा आपण थोडक्यात आज व्याख्यांचा उजळणी केली. त्याच्यानंतर प्रक्रिया म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर अर्थातच अभ्यास नीती म्हणजे MSQ4RD. तिसरं अभ्यासतंत्र म्हणजे त्याच्यानंतर जे वाचन मनन ही सगळी तंत्र आहेत आणि कौशल्य ह्याचा आपण पुढच्याला डायरेक्टली अभ्यास नीतीकडे म्हणजे MSQ4RD कडे पुढच्या वेळेला जाणार आहोत. नमस्कार.